नवले ब्रिजवर पुन्हा एकदा अपघात. ही हेडलाईन आपण किती वेळा ऐकली आहे. कधी डंपर, कधी कंटेनर, कधी ट्रकचे ब्रेक फेल आणि काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा. आणि लगेच सुरू होतं ती म्हणजे चर्चा. आज अमावस्या आहे का? जवळ स्मशानभूमी आहे ना? पांढऱ्या साडीतली बाई दिसली म्हणे. पण खरंच नवले ब्रिजवर काही रहस्य आहे का? की आपण लॉजिक सोडून भूतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय? नमस्कार, मी सपना. स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. आज आपण नवले ब्रिजवरील अपघाताचं रहस्य नव्हे तर वास्तव समजून घेणार आहोत. 18 फेब्रुवारीला जांभूळवाडी बोगद्याजवळ भरधाव डंपरने 4 ते 5 वाहनांना धडक दिली. त्यानंतर नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज दरम्यान आणखी एका गाडीला धडक देऊन त्या डंपरने पेट घेतला. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचलं. मोठा अनर्थ टळला. जीवित हानी झाली नाही, पण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अमावस्या होती का? पण तथ्य काय सांगतं? 18 फेब्रुवारीला अमावस्या नव्हती. याआधी अनेक भीषण अपघात झाले, पण त्यांचा अमावस्येशी काहीही संबंध नव्हता. 2021 ते 2025 या काळात नवले ब्रिज या परिसरात 42 अपघात झाले आणि 44 जणांचा मृत्यू झाला. पण मोठ्या अपघातांकडे पाहिलं तर ते वेगवेगळ्या तिथींना झालेले आहेत. म्हणजेच अमावस्येचा मुद्दा हा फक्त योगायोग आहे, कारण नाही. मग स्मशानभूमीचं काय? तर नवले ब्रिजच्या सेल्फी पॉइंट जवळ स्मशानभूमी आहे आणि इथूनच अफवांना खतपाणी मिळतं. पांढऱ्या साडीतली बाई, घुंगरांचा आवाज, विचित्र अनुभव. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आहे एक ब्लाइंड पॉइंट. वाहन चालकांना पुढचा ट्रॅफिक स्पष्ट दिसत नाही. वेग जास्त असेल तर अपघात अटळ ठरतो. स्मशानभूमी नाही तर रस्त्याची रचना हे खरं कारण आहे. आता अपघाताचं मुख्य कारण पाहूया. पहिलं कारण म्हणजे तीव्र उतार. कात्रज बोगद्याकडून पुण्याकडे येताना नवले ब्रिजवर सुमारे 4.3% उतार आहे. तज्ञांच्या मते हा उतार 3% कमी असायला हवा. बोगद्यातून वेगात आलेली वाहनं या उतारावर आणखी वेग घेतात. उतार संपतो तिथे पुढे सर्व्हिस रोड, चौक आणि वेगवेगळे फाटे आहेत. अचानक ट्रॅफिक लागलं तर मोठ्या वाहनांना थांबायला वेळ आणि अंतर दोन्ही कमी पडतं. दुसरं कारण म्हणजे अवजड वाहनांची पद्धत. काही चालक उतारावर गाडी न्यूट्रल मध्ये टाकतात. ब्रेक सतत दाबल्यामुळे ब्रेक गरम होतात आणि ब्रेक फेल होण्याचा धोका वाढतो. एकदा वाहन नियंत्रणाबाहेर गेला की मग समोर जे काही असेल त्याला धडक नक्की आहे. हे विज्ञान आहे यामागचं, अंधश्रद्धा नाही. तिसरं कारण म्हणजे लेन शिस्तीचा अभाव. हा हायवे असला तरी यावर ट्रक, कंटेनर, कार, रिक्षा, टू व्हीलर सगळे एकत्र प्रवास करतात. लेनचं पालन क्वचितच होतं. अचानक ब्रेक लागला की पाठीमागच्या वाहनाला बाजूला सरकायला ना जागा असते ना वेळ, आणि मग एक छोटा अपघात चेन रिॲक्शन मध्ये भीषण रूप घेतो. प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. रमलर स्ट्रिप्स बसवण्यात आल्या आहेत. वेग मर्यादा 40 किलोमीटर प्रति तास करण्यात आली आहे. ब्रेक सिस्टम तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. अतिरिक्त गस्त वाढवली आहे. धोक्याचे फलक लावले आहेत. पण तरीही अपघात पूर्णपणे थांबलेले नाही. कारण प्रश्न फक्त रस्त्याचा नाही तर मानवी बेफिक्रीचाही आहे. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखाद्या ठिकाणी वारंवार दुर्घटना घडतात तेव्हा लोक कारण शोधतात. तर तांत्रिक कारण गुंतागुंतीची वाटली तर लोक सोपं स्पष्टीकरण शोधतात. तिथे काहीतरी आहे, पण वास्तव वेगळं असतं. प्रत्येक शहरात एक अपघाती चौक असतो आणि प्रत्येक ठिकाणी कारण असतं. चुकीची रचना, वेग, नियमाचं उल्लंघन. म्हणून नवले ब्रिजवर भूत नाही आहेत ती तीव्र उताराची समस्या, वेगाचं नियंत्रण नसणं, लेन शिस्तीचा अभाव आणि मानवी चुका. अपघाताचं कारण रहस्य नाही, ते स्पष्ट आणि व्यावहारिक आहे. पण जोपर्यंत वाहन चालक जबाबदारीने गाडी चालवत नाही तोपर्यंत हेडलाईन बदलणार नाही. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया एका नव्या विश्लेषणासह. मी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.